पुन्हा आपण एकदा परत भेटीला आलो आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. माझा मुलगा वेदांत तुम्हाला थोडीशी माहिती देईल. याच्यातून तुम्हाला थोडंफार शिकण्यासाठी पण भेटेल आणि थोडं मोटिवेशन पण होऊन जाईल की आपल्याकडं आपण 100% फिट असून आपण घरात नुसतं झोपून रील्स पाहत असतो. आता माझ्या मुलाला ऐकायला येत नाही आहे, तरी पण तो पुणे शहरामध्ये आज एवढी गर्दीचं शहर आहे. तो पुणे कॅम्पमध्ये शाळेत एकटा जातो आणि एकटा येतो. कुठल्याही प्रकारची त्याला रिक्षा नाही आहे ना, कुठल्याही प्रकारचं आपण त्याला सांगितलेलं नाही कसं जायचं ते. तर आपण त्याला विचारू आता थोडेसे काही प्रश्न की शाळेत कसा जातो, किती बस बदलतो, त्याच्या शाळेचं नाव काय आहे आणि तो किती वाजता निघतो घरातून, किती वाजता पोहोचतो, तो शाळेतून निघाल्यानंतर किती बस बदलतो. आपण ही थोडीशी माहिती घेऊ. आता वेदांत मला एक सांग, तुझी शाळा कुठं आहे पुण्यामध्ये? पुणे कॅम्पमध्ये. तर तू जातो कसा शाळेमध्ये? किती बस बदलावे लागतात तुला? 2 बस बदलतो. तर किती वाजता निघतो तू घरामधून? 8 वाजता घरातून तू निघतो. आणि बस कुठं पकडतो तू? केसनन फाटा बस डेपोमध्ये तू बस पकडतो. तर कुठली बस पकडतो पहिली तू? वारजे माळवाडी. आणि उतरतो कुठं? GPOला, पोस्ट ऑफिस, गव्हर्मेंट पोस्ट ऑफिसच्या बस स्टॉपला उतरतो. आणि त्याच्यानंतर तो पुढलं कोणची बस पकडतो? कोंढवा बस पकडतो. आणि उतरतो कुठं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी कॅम्पमध्ये. आणि तू शाळेमध्ये पोहोचतो बरोबर. शाळा सुटल्यानंतर तू परत येताना किती बस बदलतो? 2 बस बदलतो. तर ते कुठल्या बसमध्ये बसतो पहिल्यांदा? पुणे स्टेशन. आणि पुणे स्टेशनला उतरल्यानंतर परत कुठली पकडतो? वाघोली. आणि वाघोलीमध्ये आल्यानंतर घरी चालत तू घरी येतो. त्याच्यानंतर तुझ्या शाळेचं नाव काय तुझ्या? इंडियन साइन लँग्वेज. बाकी तुला कोणी विचारलं तर तू सांगतो त्यांना सगळं व्यवस्थित? त्यांना समजतं तुझी भाषा? सगळी भाषा समजती. आता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना सांग जरा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्ते. गुड नाईट.